नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मकर राशीसाठी येणारा हा भयंकर शनिवार हा साधा दिवस नाहीये, कारण या दिवशी शनिदेवाचा प्रभाव खूपच प्रबळ असणार आहे। काही लोकांसाठी हा दिवस आयुष्य बदलणारा ठरू शकतो, तर काहींना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागू शकतं। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मंडळी, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, मकर राशी ही शनिदेवाची स्वतःची राशी आहे। म्हणजेच काय, जसं घरात मालक स्वतः घरात असेल तसंच शनिदेवाचा पूर्ण प्रभाव मकर राशीवर असतो आणि म्हणूनच हा शनिवार साधा नाहीये। आता तुम्ही विचार करत असाल, शनिदेव इतके भयंकर का मानले जातात? तर त्यांचं उत्तर खूप सोपं आहे। शनिदेव म्हणजे कर्माचा न्याय देणारा देव। तुम्ही जे कराल त्याचं फळ ते नक्की देतात। चांगलं केलं असेल तर चांगलं, वाईट केलं असेल तर शिक्षा, आणि तीही कठोर। या शनिवारी शनिदेवाची नजर खूप तीव्र असणार आहे। जुने पाप समोर येऊ शकतात, लपवलेल्या गोष्टी उघड होऊ शकतात, अचानक आयुष्यात मोठे बदल येऊ शकतात। काही लोकांसाठी हा दिवस खूप भारी ठरेल, पण काहींसाठी हा दिवस खूप आयुष्य बदलून टाकणारा धक्का देऊ शकतो। आता खास मकर राशीसाठी, कारण ही शनीची राशी आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव 2 पट जास्त जाणवेल। या दिवशी तुम्हाला असं वाटू शकतं, मन खूप भारी वाटेल, कामात मन लागणार नाही, लोकांशी चिडचिड होईल। हे सगळं शनीचं इफेक्ट आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, शनिदेव कधीच अचानक शिक्षा देत नाहीत, ते आधी इशारा देतात। कामात अडथळे, पैशाची अडचण, नात्यात तणाव, हे सगळं म्हणजे वॉर्निंग आहेत। म्हणून हा शनिवार तुमच्यासाठी एक टेस्ट असणार आहे। तुम्ही शांत राहता का? योग्य निर्णय घेता का? काही रागात चुकीचं पाऊल उचलता का? यावर तुमचं पुढचं भविष्य ठरणार आहे। लक्षात ठेवा, हा दिवस फक्त भीतीचा नाही, हा दिवस तुमच्या कर्माचं फळ देणारा आहे। जर तुम्ही प्रामाणिक असाल, तर मेहनत करत असाल, तर शनिदेव तुम्हाला खाली नाही वरही देऊ शकतात। पण जर चुकीचे मार्ग निवडले असतील, तर मग हा शनिवार खूप भारी पडू शकतो। आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, या शनिवारी नेमकं कोणत्या गोष्टीमध्ये सर्वात जास्त धोका आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मंडळी, स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका। तर मंडळी, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग सुरू होतोय, कारण या शनिवारी मकर राशीसाठी काही खास क्षेत्रामध्ये मोठा धोका दिसतोय। जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर धोका हा खूप तीव्र वेगाने वाढेल। जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर छोटं संकट मोठं बनू शकतं। पैशाच्या बाबतीत धोका। सर्वात आधी बोलूया पैशाबद्दल। या दिवशी अचानक खर्च वाढू शकतो, जुनी देणी समोर येऊ शकतात, कुणाला पैसे दिले असतील तर ते अडकू शकतात। काही लोकांना असं वाटेल की आज इन्व्हेस्टमेंट करूया, मोठा फायदा होईल, पण इथे मोठी चूक होऊ शकते। चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवले तर नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे। म्हणून मोठे आर्थिक निर्णय टाळा, उधार देणे टाळा, ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहा। आता बोलूया करिअरबद्दल। ऑफिसमध्ये अचानक तणाव वाढू शकतो, बॉस सोबत गैरसमज होऊ शकतो, तुमच्या कामावर प्रश्न उपस्थित होऊ शकतात। जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर वाद होऊ शकतो, ग्राहक नाराज होऊ शकतात, छोट्या गोष्टीवर मोठा इश्यू होण्याची शक्यता आहे। म्हणून शांत राहा, कोणताही वाद लगेच प्रतिक्रिया देऊ नका, विचार करून निर्णय द्या। हा भाग खूप सेन्सिटिव्ह आहे। या दिवशी लहान गोष्टीवरून भांडण होऊ शकतं, पार्टनर सोबत गैरसमज वाढू शकतो, कुटुंब तणाव निर्माण होऊ शकतो। काही वेळा तुम्ही काही बोलता पण समोरचं वेगळं समजतो आणि इथूनच प्रॉब्लेम सुरू होतो। म्हणून जास्त बोलू नका, रागावर कंट्रोल ठेवा, कोणत्याही गोष्टीवर भावना दुखवू नका। जर तुम्ही या शनिवारी बाहेर जाणार असाल तर हा भाग खूप लक्षात देऊ नका। प्रवासात अडथळे येऊ शकतात, वाहन चालवताना लक्ष विचलित होऊ शकतं, अपघाताचा धोका वाढतो। रात्रीचा प्रवास टाळा, वेगाने वाहन चालवू नका, फोन वापरू नका ड्रायव्हिंग करताना। या दिवशी फक्त बाहेरच नाही, मनातही वादळ होऊ शकतं, अचानक चिंता वाढेल, मन खूप अस्तव्यस्त होईल, निगेटिव्ह येऊ शकतात। काही लोकांना असं वाटेल की सगळं माझ्या विरुद्ध चाललंय, पण हे शनीचा प्रभाव आहे। शांत बसा,
एकटे राहून जास्त विचार करू नका. मंडळी, हे सगळे ऐकून तुम्हाला थोडी भीती वाटत, पण घाबरू नका, कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत हे संकट येण्याआधी कोणते भयंकर संकेत मिळतात. जर तुम्हाला हे संकेत आधीच कळाले तर तुम्ही मोठं नुकसान टाळू शकता, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, प्रत्येक मोठ्या संकटाच्या आधी काही संकेत मिळतात, काही इशारे मिळतात, पण समस्या काय आहे माहीत नाही. बहुतेक लोक हे संकेत इग्नोर करतात आणि नंतर मोठ्या अडचणीत अडकतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे मकर राशीसाठी या शनिवारी दिसणारे भयंकर संकेत. जर यापैकी एक जरी तुमच्यासोबत घडत असेल तर समजा काहीतरी चुकीचं घडणार आहे. जर गेले काही दिवसापासून तुम्हाला विचित्र भीतीदायक स्वप्न पडत असल्यास, स्वप्न कुणाला तरी पाठलाग करत अंधार भीती अवस्था, तर हा एक मोठा इशारा आहे. मन आणि ग्रह याचं कॉन्फिडेशन असतं आणि शनीचा प्रभाव स्वप्नातूनही दिसू शकतो. कामात अडथळे, जे काम सहज व्हायचं आहे ते अचानक अडकायला लागतं. छोट्या गोष्टींसाठी खूप वेळ जातो, हे साधं नाहीये. हे संकेत खूप अस्तव्यस्त होणे, कधी काही कारण नसताना मन खूप बेचैन होतं, काहीतरी बरोबर नाही असं वाटतं. हे इग्नोर करू नका, कारण हे तुमचं सिग्नल असतो आणि शनीचा प्रभाव मनावर पडतो. संकेत: लोकांशी वाद वाढवणे, लहान गोष्टीवरून भांडण होतं, लोक अचानक तुमच्यावर चिडतात. खूप संकेत: याचा अर्थ तुमच्यासोबत निगेटिव्ह एनर्जी वाढते. वारंवार वस्तू हरवतात, अचानक काहीतरी तुटतं, हे पण एक संकेत आहे. मंडळी, जर हे सगळे संकेत तुमच्या दिसायला लागतील तर घाबरू नका, पण सावध नक्की व्हा, कारण हा संकेत तुम्हाला वाचवण्यासाठी येतात. आता प्रश्न असा आहे, जर हे संकेत दिसले तर काय करायचं? त्याचं उत्तर पुढच्या भागात आहे, जिथे मी तुम्हाला सांगणार आहे काही पॉवरफुल उपाय जे शनीचे कोप कमी करू शकतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, आतापर्यंत आपण फक्त धोके आणि संकेत पाहिले आहे, पण एक मोठं सत्य आहे, शनिदेव फक्त शिक्षा देत नाही, ते बक्षीसही देतात. आणि या शनिवारी काही मकर राशींच्या लोकांसाठी हे नशीब बदलण्याचा दिवस ठरू शकतो. जे लोक मनापासून मेहनत करत आहे, प्रामाणिक लोकांना मोठं फळ, जे कुणाचं वाईट करत नाही त्यांच्यासाठी अचानक चांगली बातमी येऊ शकते. अडकलेले काम पूर्ण होऊ शकतं, नवीन संधी मिळू शकते. शनिदेव अशा लोकांना कधी निराश करत नाही. आर्थिक लाभाची शक्यता: काही लोकांना अचानक पैसा मिळू शकतो, जुने पैसे परत मिळते. जिथे नुकसान वाटतं तिथे फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये मोठी संधी, नोकरीत यश मिळू शकते, नवीन जॉब ऑफर, बिझनेस ग्रोथ दिसू शकते. लोक तुमच्यावर खुश होऊ शकतात. जिथे भांडण होतं तिथे समजून निघू शकते. जुने तणाव संपतील. कोणीतरी खास व्यक्ती पुन्हा आयुष्यात येऊ शकते. अचानक कॉन्फिडन्स वाढेल, मन शांत होईल, योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळेल. मंडळी, हे सगळं एक गोष्टीवर डेव्हलप आहे, तुमच्या कर्मावर. जर तुमचं मन स्वच्छ असेल तर शनिदेव तुमचं आयुष्य बदलू शकतात. फायदा आणि नुकसान दोन्ही शक्यता आहे आणि निर्णय तुमच्या हातात आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो. जर धोका टाळायचा असेल आणि फायदा मिळवायचा असेल तर काही खास उपाय करावे लागतील. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे शनीचा कोप करण्याचे शक्तिशाली उपाय. हा भाग चुकू नका, कारण इथे तुमचं भविष्य बदलू शकतं. तर मंडळी, आतापर्यंत आपण धोके आणि संकेत पाहिले, पण आता सगळ्यात महत्त्वाचा भाग उपाय. कारण शनिदेव रागवले तर त्यांना शांत करण्याचा मार्ग असतात आणि जर तुम्ही हे उपाय मनापासून केले तर मोठं संकटही टळू शकतं. शनिवारी तेलाचा दिवा लावा. सकाळी किंवा संध्याकाळी शनी मंदिरात किंवा घरी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात प्रार्थना करा, हे शनिदेवा, माझ्या चुका माफ करा. शनिवारी कवळ्याला भाकरी, तांदूळ किंवा अन्न द्या. कवळा हा शनीचा दूत मानला जातो. हे केल्याने शनीचा राग कमी होतो. काळ्या वस्तूचं दान करा. गरीब लोकांना काळे कपडे, काळे तीळ, काळे उडीद दान करा. दान केल्याने निगेटिव्ह एनर्जी कमी होते. हा उपाय सगळ्यात प्रभावी आहे. शनिवारी 108 वेळा जप करा. ओम शनिचाराय नमः. जप करताना पूर्ण श्रद्धा ठेवा. डोळे बंद करून शनिदेवाचा विचार करा. यामुळे मन शांत होतं आणि संकट दूर होतं.
प्रामाणिकपणा आणि संयम हा सगळ्यात मोठा उपाय आहे. खोटं बोलू नका, कोणाचं वाईट करू नका, रागावर कंट्रोल ठेवा. शनिदेवांनी प्रामाणिक लोक खूप आवडतात. मंडळी, उपाय फक्त नाही, ते तुमच्या मनातला बदलता, तुमच्या एनर्जीला पॉझिटिव्ह करतात. उपाय करताना मन स्वच्छ ठेवा, फक्त भक्तीने नाही श्रद्धेने करा. आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग येतोय, फायनल वॉर्निंग, जिथे मी तुम्हाला सांगणार आहे काय केलं तर तुम्ही वाचू शकता आणि काय केलं तर मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, हा शनिवार हलक्यात घेऊ नका. हा साधा दिवस नाहीये, हा निर्णयाचा दिवस आहे. हा तुमचा कर्माचा निकाल लावण्याचा दिवस आहे. या दिवशी घेतलेले एक चूक निर्णय पुढचे अनेक दिवस बिघडू शकतो आणि योग्य निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो. कोणाशीही उगाच वाद घालू नका, रागात कोणताही निर्णय घेऊ नका, मोठे आर्थिक व्यवहार टाळा, कोणावर अंधविश्वास ठेवू नका. मला काही होणार नाही असा विचार करू नका. काय नक्की करा, शांत राहा. जरी परिस्थिती कठीण असली तरी प्रत्येक गोष्ट दोनदा विचार करून करा. देवावर विश्वास ठेवा आणि संयम ठेवा. तर मंडळी, कधी कधी आयुष्य असं दिसतं की जे आपली परीक्षा घेतात आणि आपल्याला मजबूर बनवतात, आणि हा शनिवार तसाच एक दिवस असू शकतो. जर तुम्ही हा दिवस शहाणपणाने केला तर कोणतेही संकट तुमचं काही बिघडू शकत नाही. पण जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर छोट्या चुका मोठ्या समस्यावर बदलू शकतात. म्हणून शेवटचं सांगते, सावध राहा, शांत राहा आणि योग्य निर्णय घ्या, कारण या शनिवारी भविष्य ठरवू शकतो. जर तुम्ही मकर राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा महत्त्वाचा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवा. मकर राशीवाल्यांसाठी हा शनिवार खूप महत्त्वाचा होता, त्यामुळे ज्यांची मकर राशी आहे त्यांच्यासाठी खूप पॉवरफुल शनिवार आणि भाग्याचा ठरू शकतो. तुम्ही जर उपाय व्यवस्थित ध्यानपूर्वक मनपूर्वक केलं तर तुमचाही शनिवार किंवा तुमच्याही मागचे सर्व दूर होऊ शकतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कळेल मकर राशीवर शनिवारी काय परिणाम होणार, कोणत्या गोष्टी मागे धोका आहे, भयंकर संकेत. तर व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर तुम्हाला जरी उपयोग म्हणत नसेल तर लोकांना शेअर करा, त्यांना तरी हा व्हिडिओचा फायदा होईल. जर माझा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन राशी भविष्य तुमच्यापर्यंत येतील माझ्या चॅनलमध्ये. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू अशाच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.